सोलापूर शहराला काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे। सध्या शहरामधील सगळ्याच भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय। 4 दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा बळी गेल्याचा नागरिकांचा आरोप आहे। सोलापूर महापालिका प्रशासन या समस्येकडे डोळेझाक करत असल्याचं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे। पाहूयात। सोलापूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या नळातून हे असं काळं पाणी बाहेर पडतंय। हे काळं पाणी प्यायचं तरी कसं असा प्रश्न सोलापूरकरांना पडलाय। या दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिक त्रस्त आहेत। मोतीबाग, बाबू जगजीवनराम झोपडपट्टी, पूर्व भागातील कुचननगर, दत्तनगर, भवानी पेठेतील मराठा वस्ती, रेल्वे लाईन परिसरात कोणापुरे चाळ यासह शहरातील अनेक भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय। दरवर्षी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सुरुवातीला अशी स्थिती उद्भवत असल्याचं संतप्त नागरिक सांगतात। काही दिवसांपासून सोलापूर शहरामध्ये जवळपास सर्वच भागांमध्ये नागरिकांना नळाच्या पाण्यातून हे दूषित पाणी मैला मिश्रित पाणी येत आहे आणि याची तक्रार वारंवार अधिकाऱ्यांना केल्या असता देखील त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे। हे गाळ जे आहे ते आपण पाहू शकता, गाळ मिश्रित पाणी आहे। सुरुवातीला पाणी एवढं काळं येतं, नंतर पाणी पांढरं येतं, पण त्याच्यात गाळ मिश्रित असतं, त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर अतिशय मोठा परिणाम होत आहे। काय करू शकत नाही, बाहेरनं पाणी विकत आणून पिऊ शकत नाही, त्यांना नाईलाज आहे। असं दूषित पाणी पिल्यावर त्यांच्या आरोग्यावर काय गंभीरपणा झालं तर जबाबदारी कोण आहे? लहान मुलांना कळतं का हे पाणी घाण आहे किंवा चांगलं आहे? चुकून जर पिले, पटकीने पाणी आल्याबरोबर 1 तास असं घाण पाणी येते, चुकून जर लहान मुलं पिले, त्यांचा जीव दगावला तर याची जबाबदारी कोण आहे? सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो। उजनीतून हे पाणी औज बंधाऱ्यात येतं, तिथून जलशुद्धीकरण होऊन ते शहरातील टाक्यांमध्ये येतं। टाक्यांमधून हे पाणी जलवाहिन्यातून घराघरात येतं, मात्र या जलवाहिन्या सडलेल्या अवस्थेत आहेत। अनेक ठिकाणी नाल्यातून आणि झोपडपट्ट्यांमधून गेलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्तीच अनेक वर्षात झालेली नाहीये। सध्या उन्हाळा असल्यानं सोलापुरात 6 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय। ते पाणी जर असं दूषित असेल तर करायचं काय असा सवाल विचारण्यात येतोय। स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा यासाठी महापालिका आणि सरकारला जबाबदार धरतायत। काळामध्ये अशी स्थिती शहरामध्ये घडते। 12 वर्षापूर्वी तर असा प्रकार घडला होता, 10 ते 12 जणांचे दूषित पाण्याने बळी गेले। दरवर्षी या काळामध्ये सोलापुरात रुग्णांची संख्या वाढते, उलट्या, जुलाब आणि अन्य प्रकारे लोक दाखल होतात। कोट्यावधी रुपये आतापर्यंत खर्च केले गेले, पाण्याचं शून्य नियोजन आहे, सगळ्यांचं सामुदायिक अपयश आहे। लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, सत्तेवर असणारे यापूर्वीचे पक्ष जबाबदार आहेत, सध्याचे पक्ष जबाबदार आहेत। चौबे साहेब आणि कमिशनर साहेबांनी एक पाईपलाईन इन्स्पेक्शनचे स्कॅनिंग मशीन डेमो करण्यासाठी आम्हाला कळवलेलं होतं। तर सर्वात प्रथम आम्ही या ठिकाणी त्याचा डेमो घेतोय। या इन्स्पेक्शनच्या आधारे आपल्याला पाईपलाईनमध्ये कुठे कनेक्शन किती आहेत, लाईन क्रॅक झालेली आहे का, किंवा कुठे काय त्या पाईपमध्ये काय अडकलेलं आहे का, अशा सर्व गोष्टी आपल्याला निरीक्षण येणार आहेत। त्याच्यामुळे हे एक खूप महत्त्वाचं पाऊल पडतं आपल्याकडे की जेणेकरून पाईपलाईनमध्ये काय आहे। शहरातील जगजीवनराम झोपडपट्टीत राहणाऱ्या 2 शाळकरी मुलींचा नुकताच दूषित पाण्याच्या समस्येनं मृत्यू झाला। तिसरी मुलगी मृत्यूशी झुंज देतेय, मात्र यावर तोडगा सुचवण्याऐवजी आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे। महापालिकेच्या आयुक्तांनी मात्र डेंग्यू सदृश्य आजारानं या मुलींचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीच्या आधारावर सांगितलं। शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होणार असलं तरी पाण्याशी निगडीत समस्येमुळे 2 बहिणींना जीव गमवावा लागला हे वास्तव नाकारता येणार नाही। दूषित पाण्यावरून ओरड सुरू झाल्यानंतर महापालिकेनं आता यासाठी वॉर रूम तयार केली आहे। महापालिका माननीय आयुक्त ओंबासी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक वॉर रूम स्थापन केलेली आहे। आज जे फील्डवर चावीवाले काम करतात, ते काम करत असताना त्या चावीवाल्यांना दिलेली जबाबदारी ते योग्य पद्धतीने हाताळतात का नाही आणि त्यामध्ये काही त्रुटी आहेत का याचा अभ्यास या वॉर रूमच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्याचबरोबर ज्या तक्रारी दूषित पाण्याच्या येत आहेत त्या तक्रारीची नोंद या वॉर रूममध्ये घेतली जाणार आहे।
6 दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळं तिसऱ्या दिवसानंतर पाण्यात सूक्ष्म जीवाणू येऊ लागतात असं वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार मंडळी सांगतायत. परिसर स्वच्छ ठेवला तरी घरामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये अळ्या होऊ शकतात आणि त्यामुळं पाणी उकळून प्यावं असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. दूषित पाणी हे सगळ्या आजारांचं मूळ आहे. सध्याला सोलापुरामध्ये हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त पेशंटची संख्या ही जुलाब उलटी होऊन ऍडमिट झालेल्यांची. सो सध्याला जे दूषित पाणी किंवा काही जर आपल्या पोटामध्ये गेलं तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर जुलाब उलटी होऊन डिहायड्रेशन होऊन तो आजार किडनी पर्यंत लवकरात लवकर पोहोचतो आणि किडनीला फेल करतो. सो आपली किडनीची यंत्रणा, हृदयाची यंत्रणा ह्या सगळ्यापर्यंत तो पोहोचू शकतो. हेपॅटायटिस ए सारखे आजार लिव्हरवर अटॅक करतायत. दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येनं 2 बळी घेतल्यानंतर आणि नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर सोलापूर महापालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली. 12 वर्षांपूर्वीही सोलापूर शहराच्या काही भागात अशाच पद्धतीनं दूषित पाण्याचे बळी गेले होते. आता पुन्हा दूषित पाण्याचं संकट हे सोलापूरवर ओढावलंय. अजून उन्हाळा जायचा आहे अशा स्थितीत यातून कायमस्वरूपी सुटका कधी मिळणार असा प्रश्न सोलापूरकरांना पडलाय. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.